भारत पाक संघर्षात चीन नंतर तुर्कस्तान इराणची ही लक्तर वेशीला टांगली गेली आहे। पाकचं इराण बनावटीचं फतह-1 क्षेपणास्त्र भारताकडून जमीनदोस्त करण्यात आलंय। भारताच्या बराक 8 न डागलेलं फतह हरियाणातच पाकिस्तानच्या बराक 8 न डागलेलं फतह हरियाणातच जमीनदोस्त भारतानं केलं। परवा चीनी बनावटीची HQ-9 क्षेपणास्त्र प्रणाली भारताकडून निकामी करण्यात आली। पाकच्या युद्ध सामग्रीत 80% माल हा चीनी बनावटीचा आहे, तर तुर्कस्ताननं पाकला पाठवलेले ड्रोनही भारताकडून हवेतच बेचिराग करण्यात आले। पाकिस्तानचा फतह-1 आणि भारताच्या बराक 8 क्षेपणास्त्राने ते हवेतच उडवलं। पाहूयात या दोन्ही क्षेपणास्त्रांची तुलनात्मक माहिती। फतह-1 हे इराणचं पहिलं हायपरसोनिक क्षेपणास्त्र होतं, तर बराक 8 हे भारत इस्रायलकडून संयुक्तरित्या निर्मित क्षेपणास्त्र आहे। मध्यम पल्ल्याचं आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे फतह-1, तर बराक 8 हे जमिनीवरून हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र आहे। जून 2024 पासून पाकच्या युद्ध सामग्रीत फतह-1चा समावेश आहे। बराक 8 हे विमान, हेलिकॉप्टर, युद्धनौका भेदतं। फतहचा अण्वस्त्रांसाठीही अवतार तयार आहे, म्हणजे फतहच्या क्षेपणास्त्राला तुम्ही न्यूक्लिअर वॉरहेड्स लावू शकता। बराक 8 2015 मध्ये नौदलाच्या ताफ्यात दाखल झाला। फतह-1 द्वारे पाककडून पंजाबला लक्ष्य करण्यात आलं, तर बराक 8 कल्याणीच्या भारत डायनामिक्सकडून त्याचं उत्पादन सुरू आहे। फतह-1 दिल्लीला पोहोचण्यापूर्वीच हरियाणात नष्ट करण्यात आलं, तर बराक 8 आज पहाटे पाकच्या फतह-1चा बराक 8ने हवेतच लक्ष्यभेद केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।